मालेगाव शहरातील किल्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झांजेश्वर मंदिराजवळ पिकअप गाडी क्रमांक MH04 KF 9116 मध्ये मानवी आरोग्यास हानिकारक असलेले अवैधपणे ऑक्सिटोनचे 26 खाकी रंगाचे बॉक्स, ज्यामध्ये एकूण 5070 ऑक्सिटोनच्या 100 ml बाटल्या, ज्यावर कोणत्याही कंपनीचे नाव नसलेले साधारणतः 1,04,000 रुपये किमतीचे ऑक्सिटोक्सिन नावाचे औषध, ज्याचा गैरवापर करून जनावरांचे जास्त प्रमाणात दूध तसेच नशेसाठी किंवा ज्यामुळे निसर्गविरोधात जनावरांना क्रूरतेने वागणूक व अत्याचार, मानवी आरोग्यास हानिकारक असलेले स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्रीला आणल्याची गुप्त माहितीद्वारे स्थानिक गुन्हे शाखेला समजल्याने नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, DYSP दर्शन दुगड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक दत्ता कंबिरे, पोलीस हवालदार चेतन संवत्सरकर, सचिन वराळे, सुभाष चोपडा, दत्ता माळी यांच्या पथकाने सापळा रचून संशयित आरोपी आदिल शेख अशफाक वय 20 राहणार चाळीसगाव तसेच दुसरा संशयित आरोपी आफ्ताब आलम इबन हसन उर्फ अर्जुन वय 48 राहणार हिरापुरा मालेगाव यांना पिकअप सहित जेरबंद केले. त्यांच्यावर किल्ला पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 95/2026 प्राणी संरक्षण कायदा 1960 अंतर्गत कलम 11 ग व 12 प्रमाणे तसेच भारतीय न्यायसंहिता 123 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर संशयित आरोपींना आज मेहरबान कोर्टात हजर केले असता त्यांना 2 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाल्याचे समजते. याविषयी सविस्तर माहिती DYSP दर्शन दुगड यांनी काय दिली बघा सविस्तर. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू. नमस्कार, मी सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड, मालेगाव कॅम्प उपविभाग येथे कार्यरत आहे. कॅम्प उपविभागात किल्ला पोलीस ठाणे अंतर्गत एक कारवाई करण्यात आलेली आहे. त्या कारवाईमध्ये काही लोक ऑक्सिटोसिन नावाचा जो हॉर्मोन आहे त्याचा अवैधरित्या म्हणजे वापर करण्यासाठी ते घेऊन जात होते. तर त्या ठिकाणी आमच्या टीमने गुप्त बातमीद्वारे कारवाई केली आणि घटनास्थळावरून जवळपास 5070 ऑक्सिटोसिनच्या बाटल्या जप्त करण्यात आलेल्या असून त्यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींची नावं आदिल शेख अशफाक आणि आफ्ताब आलम इबन हसन हा राहणार मालेगावचा आहे. हे 2 आरोपी यामध्ये अटक करण्यात आलेले असून एकूण मुद्देमाल 7,04,000 रुपयांचा यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे. व पुढील तपास PSI चव्हाण, किल्ला पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली. किती बॉक्सेस पकडणार? यामध्ये 26 बॉक्सेस, एकूण 5070 बाटल्या आणि त्याची किंमत 1,04,000 रुपये आहे आणि गाडीची किंमत धरून 7,04,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये कलम प्राणी संरक्षण कायदा कलम जे आहे त्यामधले कलम 11 आणि 12 व त्यासोबत BNS कलम 123 हे 2 कलम लावण्यात. ही अशी कारवाई पहिल्यांदाच झाली का? मला या अगोदर सुद्धा अशी कारवाई झाली. पवारवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशी कारवाई करण्यात आलेली आहे. यामधील जो आरोपी आहे त्याचेच नातेवाईक त्यामध्ये आरोपी होते. सर, ह्या ऑक्सिटोसिनचा काय गैरवापर करण्यात येतो? काय नेमका कशाचा गैरवापर? मुख्यतः जनावरांना दूध देणारी जी जनावरे आहेत त्यांना इंजेक्शन दिलं जातं या हॉर्मोनचं आणि या हॉर्मोनचं इंजेक्शन दिल्यावर जी मिल्किंगची जी कपॅसिटी आहे ती वाढून जाते आणि आर्थिक फायद्यासाठी त्याचा वापर जे तबेलेवाले आहेत ते करतात. सर, कोणत्या टीमने ही कारवाई केली? ही टीम स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने केलेली आहे. सचिन वराडे, पोलीस हवालदार सचिन वराडे व त्यांच्यासोबत दत्ता कांबीर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI दत्ता कांबीर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.